नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत जे की आपली जोसा काउन्सिलिंग आहे, म्हणजेच IIT NIT ट्रिपल IIT सोबत GFT आहे. याची एकंदरीत काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया कशी चालते याबद्दल आपण इन डिटेल माहिती घेऊ. या माहितीमध्ये बेसिकली आपल्याला रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे आणि या रजिस्ट्रेशनसाठी कुठले विद्यार्थी पात्र असतात, सगळ्यात महत्वाचा पॉईंट जे आपल्या महाराष्ट्र बोर्ड म्हणजे स्टेट बोर्डचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जो आहे की कुठले विद्यार्थी पात्र असतात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि ह्या माहिती सोबतच रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग, सीट अलॉटमेंट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रिपोर्टिंग अपडेट म्हणजे रिपोर्टिंगचे अपडेट्स आहेत याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. हे माहिती घेत असताना लक्षात घ्या, आत्ताच सांगेल व्हिडिओ थोडासा मोठा असेल, पण ज्याही वेळेस आपली काउन्सिलिंग सुरुवात होईल या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1% सुद्धा डाऊट राहणार नाही याची गॅरंटी माझी असणार आहे. कारण ज्यावेळेस आपण काउन्सिलिंग सेशन किंवा एक्झॅक्टली आपली जे काउन्सिलिंग चालू होते त्यावेळेस आपल्याकडे वेळ कमी असतो, विद्यार्थी संख्या जास्त असते. त्यामुळे जे काही इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत जोसा काउन्सिलिंग संदर्भात हे आपण सध्याला देण्यासाठी सुरुवात केली आहे. यामध्ये महत्वाची अजून एक सूचना आहे, ज्याही विद्यार्थ्याला आपल्याकडं जोसा काउन्सिलिंग म्हणजे IIT NIT जे काउन्सिलिंग आहे हे जॉईन करायचे असेल तर आपण दिलेल्या नंबरवरती कॉल करून आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकतात. जेणेकरून आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे चॉईस फिलिंग याच्यामध्ये 100% आमची तुम्हाला हेल्प मिळणार आहे. ते कशी हेल्प असू शकते पुढे तुम्हाला मी सांगून देईन. तर महत्वाचं आहे की स्टेप 1 मध्ये की आपल्याला ज्यावेळेस जोसा काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे तर जे विद्यार्थी जेई मेन्स दिले आहेत, क्वालिफाईंग मार्क्स आहेत आपले, तर आपण वाटत असेल 6 लाख रँक पर्यंत सांगेल मी. जर आपल्याला वाटत असेल की प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करावं तर आपण डेफिनेटली करू शकतात. याच्यासाठी बस आपली एलिजिबिलिटी असणं गरजेचं आहे. एलिजिबल असेल तर कुठलाही विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो. ठीक आहे. विद्यार्थ्याला प्रश्न पडेल की पार्टिसिपेट करण्यासाठी काही चार्ज आहे का? तर जोसा काउन्सिलिंग मध्ये सुरुवातीला कुठला चार्ज नसतो. आफ्टर अलॉटमेंट आपल्याला हा चार्ज पेड करावा लागतो. सेम ॲज जेई ॲडव्हान्स. जेई विद्यार्थी ॲडव्हान्स साठी क्वालिफाईड आहेत, असे विद्यार्थी ॲडव्हान्स साठी जाऊ शकतात. आता मेनली काउन्सिलिंग तर करायची, मग आता सुरुवातीला आपण जेई मेन्स वरती ऍप्लिकेशन फॉर्म भरला. जे विद्यार्थी ऍडव्हान्स मध्ये क्वालिफाईड होते त्यांनी ऍडव्हान्सचा भरला. पण आपली जी प्रवेश प्रक्रिया आहे हे जोसा या ऑफिशियल वेबसाईट वरती चालते. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण दिली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मी देणार आहे, जेणेकरून आपल्याला या लिंक वरती जाऊन या काउन्सिलिंगची इन डिटेल माहिती घेता येईल. ठीक आहे. तर मेन आहे क्लास 12 पर्सेंटेज म्हणजे फर्स्ट बेसिक आणि फर्स्ट जो क्रायटेरिया एलिजिबिलिटीचा हा आपला हा असणार आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्याची किंवा विद्यार्थ्याला आपण म्हणू शकतो जो विद्यार्थी जनरल आणि ओबीसी या कॅटेगरी प्रवर्गात नाही आणि ईडब्ल्यूएस या प्रवर्गात नाही, अशा सर्व विद्यार्थ्याला एकंदरीत बोर्ड मध्ये 75% मार्क असणं अनिवार्यच आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये मी सांगेल की टॉप 20% बघा. ठीक आहे. पण 75 मार्क्स असणं गरजेचं आहे. कॅटेगरी ओबीसी, ईडब्ल्यूएस, जनरल 75 असेल गुड, त्याच्या अबोव असेल तर आपल्यासाठी चांगलीच आहे. पण जे विद्यार्थी एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी या प्रवर्गात आहेत अशा विद्यार्थ्यांना 65 मार्क्स असणं अनिवार्यच आहे. तरच आपण पुढील काउन्सिलिंगसाठी पार्टिसिपेट करू शकतो. म्हणजे जो बेसिक क्रायटेरिया आहे किंवा बोर्डचा जो क्रायटेरिया आहे हा आपला या ठिकाणी 75 आणि 65 याच्यामध्ये आपला हा क्रायटेरिया असणार आहे. नेक्स्ट, आता जे मला टॉप 20% म्हटलं की जर आपण पाहिलं 2025 मध्ये जनरल काय कॅटेगरीचा जर आपण विचार केला या ठिकाणी 71.80 च्या ठिकाणी वरती हा टॉप 20चा या ठिकाणी पर्सेंटाईल होता. जर आपण वेट करायचं आहे कारण ज्या विद्यार्थ्यांना 72, 71, 73 या रेंज मध्ये मार्क आहे तर आपल्याला असं वाटत असेल की आपण जर क्वालिफाईड नसेल तर वेट करायचं आहे जोपर्यंत जी आपली जोसाची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईट वरती स्टेट वाईज बोर्ड वाईज पूर्ण या ठिकाणी कट ऑफ मिळत असत. स्टेट वाईज म्हटलं मी जेवढेही बोर्ड आहेत त्या बोर्ड अनुसार या ठिकाणी ते आपले कट ऑफ येत असतात. पण त्या कट ऑफ अनुसार आपण टॉप 5 या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. टॉप 5 कसं कन्सिडर करायचं लक्षात घ्या. फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री कंपल्सरी सब्जेक्ट आणि आपल्या अजून 2 सब्जेक्ट घेऊन आपल्याला टॉप या ठिकाणी 20% काढून पाहायचं आहे. नेक्स्ट जनरल ईडब्ल्यूएस आहे आणि ओबीसी आहे. या सर्वांसाठीचा जोही क्रायटेरिया होता तो मी मेन्शन केलाय. पण 2026 चा काय एक्सपेक्टेड असू शकतो याच्याबद्दलही थोडंसं माहिती दिली, पण जनरली हा तेवढाच राहू शकतो असंही या ठिकाणी वाटत आहे. तर आपण जेही ऑफिशियली येईल त्यावेळेस मी तुम्हाला आपल्या
चॅनलवरती, इंस्टाग्रामवरती मी अपडेट करूनच देणार आहे. महत्वाची गोष्ट आहे, आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप अथवा इंस्टाग्राम हे सुद्धा आपले या ठिकाणी अवेलेबल आहे. जेणेकरून काही वेळेस काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये प्रत्येक गोष्टीचा YouTube लाईव्ह किंवा YouTubeवरती येऊन इन्फॉर्मेशन देणं पॉसिबल होत नाही. तर जे इन्स्टंट अपडेट असतात ते आपण या प्लॅटफॉर्मवरती देतो. जे इंटरेस्टेड आहेत, इन्फॉर्मेशन आवडत आहे, तर आपण ते प्लॅटफॉर्म जॉइन करू शकता. आता लास्ट इयरला आपली जी काउन्सिलिंगची सुरुवात झाली होती, हे 2 जूनला. म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर लगेच आपली या ठिकाणी काउन्सिलिंगला सुरुवात झाली. तर या रिझल्टमध्ये बेसिकली या ठिकाणी आपण पाहू शकतात, की 2 जूनला रजिस्ट्रेशन चालू झाले. रजिस्ट्रेशन चालू झाल्यानंतर रजिस्ट्रेशन होते आपले बरेचपैकी 7 ते 8 दिवस आणि त्यानंतर 9 जूनला या ठिकाणी फर्स्ट मॉक अलॉटमेंट झाली. लक्षात घ्या, फर्स्ट मॉक अलॉटमेंट झाली. आणि मेन विद्यार्थ्याचं या ठिकाणी असं आहे, की मॉक अलॉटमेंट म्हणजे काय? लक्षात घ्या, ज्याही वेळेस आपण काउन्सिलिंग मध्ये चॉईस फिलिंग करतो आणि चॉईस फिलिंगचा जो 5 पर्यंतचा टाइम असतो तोपर्यंत जर आपण या ठिकाणी सेव्ह करून ठेवला, त्या भरलेल्या चॉईस कुठली चॉईस मिळणार आहे याबद्दल आपल्याला अपडेट मिळतं किंवा एक सीट अलॉटमेंटचं टेंटेटिव्ह इन्फॉर्मेशन मिळत असते आणि त्या अकॉर्डिंग आम्ही स्वतः आपल्या चॉईसेस थोडाफार शफल करतो, की जेणेकरून आपल्याला मॅक्झिमम प्रायोरिटी राहते चांगलं कॉलेज मिळण्यासाठी. आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जे फर्स्ट राऊंडची जे या ठिकाणी अलॉटमेंट होती, हे जवळपास या ठिकाणी 12 तारखेला या ठिकाणी लागली होती किंवा आपण सॉरी, आपला जो फर्स्ट राऊंड होता हा आपला 13 जूनला या ठिकाणी अलॉटमेंट झाली आणि ज्याही विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट झाली अशा पुढच्या प्रोसेसला सुरुवात झाली. म्हणजेच सांगायचं तात्पर्य हा आहे, की लास्ट इयरला जर 2 जूनला सुरुवात झाली, तर यावर्षी सुद्धा शक्यता खूप जास्त आहे 2 जून किंवा 3 जून पर्यंत हे काउन्सिलिंगला सुरुवात होऊ शकते. ठीक आहे. मग काउन्सिलिंगला सुरुवात झाल्यानंतर स्टेप्स काय असतील? तर फर्स्ट स्टेप आहे आपली जोसा रजिस्ट्रेशनची. स्टुडंट्सला कंपल्सरी जोसा पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करावंच लागेल. बऱ्याच वेळेस असं होतं किंवा बरेच काउन्सिलर असंही सांगतात, की मार्क्स कमी आहेत, आपण नाही ट्राय केलं तरी चालू शकतं. लक्षात घ्या, मार्क्स कमी आहेत, जास्त आहेत हा खूप पुढचा पार्ट आहे. जस्ट आपल्याला प्रोसेसमध्ये एंटर करायचं. मार्क्स कमी आहेत म्हणून आपण बाहेर थांबून प्रोसेस पाहू नका. आपले किती जरी मार्क्स कमी आहेत, पण आपली इच्छा आहे, मला या सेंट्रल काउन्सिल मध्ये पार्टिसिपेट करायचंय, तर डेफिनेटली आपण या प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचंच आहे. ठीक आहे, हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर वेबसाईट आहे, याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, आपला जोही जेई मेन्सचा ऍप्लिकेशन नंबर आहे आणि जो पासवर्ड आहे, हा पासवर्ड टाकून आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. पुढे सम स्टेप्स आहेत 1 ते 2, तेवढे आपल्याला फक्त भरायच्या आहेत. आता महत्वाचा प्रश्न, की जे मी आता म्हटलं, की बाहेर थांबून नाही पाहायचं, की आपण आपला नंबर लागेल अथवा न लागेल. आपल्याला टोटली प्रोसेसमध्ये एंटर करायचंय. एंटर करून पाहायचंय. जसे की आय-आय-टीचा जर आपण टोटल डेटा काढला ऑल ब्रांचेसचा किंवा ऑल आय-आय-टीचा, तर जवळपास 18,160 जागा. थोडंसं जागेमध्ये इन्फ्लेशन असू शकतं, कारण एक्झॅक्ट डेटा थोडंसं मिळवणं कठीण होतं. म्हणून एक टेंटेटिव्ह डेटा देतोय, पण जास्त नाही असणार, 200-300 असू शकतं. ठीक आहे. 18,160 जागा. विद्यार्थी बसले होते किती? 2,50,000. यापैकी जोही आपल्याला सीट्स आहेत, यामध्ये ज्या विद्यार्थ्याचा रँक 6,000च्या आत आहे, या विद्यार्थ्यांना पहिल्या टॉप 10 आय-आय-टी मध्ये जागा मिळेल. ज्याचा या रँकच्या पुढे या ठिकाणी रँक येतो, अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी थोडंसं लोअर आय-आय-टीजला प्राधान्य मिळणार आहे. लक्षात घ्या, यामध्ये खूप महत्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्याचं स्वप्न आहे कॉम्प्युटर, आय-टी, ए-आय-डी-एस, ई-सी अशा ब्रांचचे कट ऑफ हे खूप टॉपलाच असणार आहेत. या पाठोपाठ अदर दॅन ब्रांचेसचे आहेत. ज्या विद्यार्थ्याचा रँक थोडासा जास्त आहे आणि अशा विद्यार्थ्याला टेक्सटाईल, पॉलिमर, इन्स्ट्रुमेंटेशन, मायनिंग इंजिनिअरिंग अशा जर ब्रांचमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तर आपला थोडा रँक जास्त जरी असेल तरी या ठिकाणी चालू शकतो. बऱ्यापैकी जे विद्यार्थी मुली आहेत त्यांच्यासाठी आय-आय-टी मध्ये रिझर्व्ह सीट आहेत. लक्षात घ्या, रिझर्व्ह सीट आहेत. हे सुद्धा खूप महत्वाचा पार्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना गोष्टी माहित नाही. त्यामुळे मुलींचा थोडाफार रँक कमी जरी असेल तरी कमी म्हणण्यापेक्षा जास्त जरी वाढत असेल रँक, तरी आपल्याला आय-आय-टी मध्ये सीट मिळायचे चान्सेस वाढतात. त्यामुळं आपण जर या ठिकाणी ऍडव्हान्स जर दिले असेल तर डेफिनेटली या प्रोसेसला ट्राय करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे आपलं एनआयटी. एनआयटी मध्ये पाहिलं असतं 24,525 जागा आपल्याला या ठिकाणी मिळतात. या ठिकाणी आपल्याला 23 आय-आय-टी मिळतात. या ठिकाणी 32 एनआयटीज मिळतात आपल्याला आणि टोटल नंबर ऑफ या ठिकाणी जर स्टुडंट्स पाहिले तर टोटल 14 लाख स्टुडंट्स बसले होते. लक्षात घ्या, स्टुडंट्स किती आहेत? 14 लाख. सीट्स अवेलेबिलिटी किती आहे? 24,525 एवढी आपली अवेलेबिलिटी आहे. तर विद्यार्थी लक्षात घ्यायचंय,
की सध्या एक असा आपण ट्रेंड पाहू शकतो, की बरेच विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स एक्झामिनेशन दिले, हा प्रत्येक विद्यार्थी जोसा काउन्सिलिंग करतो असंच नाहीये. यातले बरेच असे विद्यार्थी असतात, की नीट देत असताना एक जस्ट प्रॅक्टिस अटेम्प्ट म्हणून हे एक्झामिनेशन दिलेले असतात. त्याचा सुद्धा रँक जनरेट होतो आपल्यासोबत. बरेच विद्यार्थी आयसर आहे, सीयूटी आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत. अजून बरेच स्टेट मधले काही टॉप कॉलेजेस आहेत, याकडे जातात. आणि विद्यार्थी ज्यावेळेस रँक पाहतात त्यावेळेस मोस्ट ऑफ द टाइम असं पाहतात, की माझा रँक खूप लांब आहे. मी काउन्सिलिंग नाही जॉइन करणं बेटर आहे. पण माझं मत आहे, आपण या ठिकाणी काउन्सिलिंग फीस हा पार्ट खूप वेगळा आहे. इंडिव्हिज्युअली जरी आपण घरी भरला तरी चालू शकतं. जस्ट प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. कारण जे मुलं आहेत, जे बायफर्गेट करून जर दिवसामध्ये काढले, तर खूप कमी मुलं या ठिकाणी पार्टिसिपेट होतात. कारण मॅक्सिमम जसं आता सांगितलं तसं हे डिव्हायडेशन बऱ्याच ठिकाणी होतं. त्यामुळं आपण पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे. ट्रिपल आयटी मध्ये सुद्धा आपण पाहू शकतो, की जागा यामध्ये एक्स्ट्रा एक 9 वाढलेला आहे. ऍक्च्युअली 9,400 जागा आहेत त्या ठिकाणी. एक चुकीचा ग्राफ आहे, मी इथे आपल्याला क्लिअर करेन. नेक्स्ट आहे जीएफटी आहे. टोटल जर आपण सीट्सचा विचार केला, लक्षात घ्या टोटल सीट म्हणजे एनआयटी, ट्रिपल आयटी आणि जीएफटी आहे. याचा सगळ्याचा आपण ग्राफ काढला तर 44,445 एवढ्या जागा आपल्याला मिळतात. जर इन्क्लूड आयआयटी जर ह्याच्यात जर घेतलं तर जवळपास या ठिकाणी 62,000च्या जवळपास आपल्याला सीट या ठिकाणी उपलब्ध राहतील. म्हणजे 62,000 आपल्याला सीट्स अवेलेबल राहतील. ऑल जर आपण सीट्सचा जर या ठिकाणी विचार केला तर. ठीक आहे. तर माझं म्हणणं एकच आहे, जरी आपला रँक जास्त असेल तरी आपण या ठिकाणी पार्टिसिपेट करून म्हणजे पार्टिसिपेट होऊन आपण पुढील प्रोसेसचा विचार करणं गरजेचं असणार आहे. मेनली ज्याही विद्यार्थ्यांना जे स्टेट काउन्सिलिंग जॉईन करणार आहेत किंवा स्टेट काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करायचंय, अशा विद्यार्थ्यांसाठी आपली दरवर्षी हँडबुक आपण पब्लिश करतो. ज्या हँडबुक मध्ये मोस्ट ऑफ दी जे 18 पॉइंट्स मी तुम्हाला दिले ते पूर्ण आपण कव्हर करतो. आणि या हँडबुक मध्ये ऍक्च्युअल महाराष्ट्रातले जे टॉपचे कॉलेजेस आहेत त्याचा टॉपचा ग्राफ आपण प्लेसमेंट अकॉर्डिंग पकडतो. हे जे काही चांगल्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट मिळतात किंवा चांगले कॉलेजेस अशाच कॉलेजची ब्रांच वाईज कॅटेगरी वाईज इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे. त्याच्यामध्ये आपले सीईटी ऍज वेल एज जेई या दोन्हीचं मार्क्स आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे. जे इंटरेस्टेड असेल ऑर्डर करू शकतात, आपल्या कुरिअर ऍड्रेसवर येऊन जाईल. ज्यांना पॉसिबल आहे असे पुणे आणि लातूर